पिंपरी चिंचवडच्या मोशी इथल्या कचरा डेपोमध्ये गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कचऱ्याचे ढीग जे आहेत ते या ठिकाणच्या असलेल्या प्रशासकीय इमारतीवर पडून इमारत जी आहे ती कोसळलेली आहे। माझ्या मागेच ही इमारत जी आहे ती दिसत आहे। या ठिकाणी 15 लोक जे आहेत त्या अडकल्याची शक्यता जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। नेमकी कशा पद्धतीने त्यांना बचाव करण्याची कारवाई करण्यात येत आहे, कशा पद्धतीने उपाययोजना केल्या जात आहेत। आपल्याबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे PRO किरण गायकवाड आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल, कशा पद्धतीने उपाययोजना होत आहेत, काय नेमकी घटना घडलेली आहे, किती जण अडकलेले आहेत। दुपारी 1:30च्या सुमारास इथे कचऱ्याचा ढीग इमारतीवर कोसळून या इमारत कोसळली आणि त्यामध्ये 19 व्यक्ती होत्या। त्यातल्या 4 व्यक्ती सुखरूप बाहेर पडलेल्या आहेत, त्यांना कोणतीही इजा वगैरे झालेली नाही। बाकी अंदाजे 15 व्यक्ती अडकण्याची शक्यता आहे। यासाठी महापालिकेचा अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, त्याचबरोबर आपण NDRFला देखील या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आणि त्यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे। महापालिकेचे सगळं वैद्यकीय पथक आणि आपत्ती व्यवस्थापन पथक देखील या ठिकाणी आहे आणि युद्ध पातळीवर ही संपूर्ण कार्यवाही सुरू आहे आणि लवकरच ही सगळी बचाव कार्य मोहीम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। खरं तर ही जी इमारत आहे ते साधारणतः 3 मजली इमारत असल्याचं सांगितलं जात आहे। कचऱ्याचे ढीग जे आहेत ते या ठिकाणी या इमारतीवर कोसळले आणि इमारत जी आहे ती अक्षरशः तिरपी झालेली आहे आणि या इमारतीच्या आत जवळपास 15 लोक जे आहेत ते अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। बचाव कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। 4 लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे, आणखी या 15 लोकांना काढण्याचं कामही युद्ध पातळीवर सुरू आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।